कर्नाटकमध्ये आमची जाणारी जी बस होती त्या बसला कर्नाटकच्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी थांबवलं. 3 गाड्या त्या बसच्या समोर टाकल्यात आणि आमची 11 प्रवासी त्या बसमध्ये होते आणि त्याचबरोबर ड्रायव्हर कंडक्टर होते. त्यांना उतरवून त्यांना मारहाण केली, त्यांना काळं फासलं गेलं, ज्या बसला काळं फासलं गेलं आणि ताबडतोब फोटो सेशन करून ते निघून गेले. अतिशय दुर्दैवी घटना आहे. बेळगाव, कारवार, निपाणीसह हा महाराष्ट्रामध्ये हा प्रदेश यायला पाहिजे यासाठी स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी गेल्या अनेक वर्षापासून त्यांची मागणी आणि शिवसेनेची भूमिका आहे आणि त्यासाठी अनेक शिवसैनिकांनी आंदोलनं केली, जेलच्या वाऱ्या केल्या आणि मला अभिमान आहे मी ज्या पक्षाचा मंत्री म्हणून काम करतोय त्या पक्षाचे मुख्य नेते तब्बल 2 महिने बेळगाव कारागृहामध्ये होते आणि हा प्रश्न त्या बसचा किंवा त्या ड्रायव्हर कंडक्टरचा नाही, हा प्रश्न हा सीमावाद आहे, हा 2 राज्यांचा प्रश्न आहे आणि या अशा 9 वाजून 10 मिनिटांनी जर कुठले गुंड टोळकं येत असेल स्वतःच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि आपल्या बस ड्रायव्हर कंडक्टरला गरिबांना मारहाण करत असतील, प्रवाशांना मारहाण करत असेल, बसला काळा फासत असेल तर कितपत योग्य आहे. मी ह्या विषयाची गंभीर दखल घेतलेली आहे. ताबडतोब रात्रीच मी 10-10:30 आमच्या परिवहन व्यवस्थापकांना फोन करून गुन्हे दाखल करायला सांगितलेले आहेत आणि त्याचबरोबर मी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमच्या पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना हा विषय गांभीर्यानं घेऊन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी ताबडतोब चर्चा करायला सांगणार आहे. सर, पण कर्नाटक आणि महाराष्ट्राचा जो काही हा प्रश्न आहे हा अनेक वर्षांपासून चाललेला आहे, त्यामुळे एक समन्वय राखण्यासाठी कर्नाटक सरकारकडे काय आपण नाही, हे दोन्ही सरकारचं कर्तव्य आहे. शेवटी मला माझ्या प्रवाशांचा सुरक्षा किंवा माझ्या ड्रायव्हर कंडक्टरची सुरक्षा माझ्या दृष्टीनं महत्वाची आहे आणि ती सुरक्षा मी देऊन बस तिथपर्यंत नेली. परंतु वारंवार जर अशा घटना घडत असतील तर आमचे शिवसैनिक काय हाताला बेड्या घालून बसतील का? हातामध्ये त्यांनी काय बांगड्या भरल्यात का? मला सांगा. हे वादविवाद होतच राहतील, त्यामुळे हे थांबवणं गरजेचं आहे. सर, आपण वक्तव्य केलेलं आहे, त्याचा विपर्यास लोकांनी घेतलेला आहे की एसटी तोट्यामध्ये तर असं लाडक्या बहिणींना वाटतं की विपर्यास वगैरे कोणी काही केलेलं नाहीये. असं आहे की धाराशिवला पत्रकारांचा एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये पालकमंत्री म्हणून मी प्रमुख पाहुणे होतो. तर तेथील काही पत्रकारांनी मला निवेदन दिलं आणि त्यांनी सांगितलं की आमच्या पत्रकारांना पूर्ण बसेसची मोफत सवलत मिळावी. त्यांना मी सांगितलं की आजची परिस्थिती जर परिवहन सेवेची तुम्ही पाहिली तर आमच्या लाडक्या बहिणींना 50% मोफत सवलत आहे. 75 वर्षाच्या पुरुषा जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मोफत सवलत आहे. समाजातील इतर घटकांना सुद्धा मोफत सवलत आणि काही प्रमाणामध्ये पर्सेंटेज वाईज आम्ही सवलती दिलेल्या आहेत आणि परत पत्रकारांनाही सवलती दिल्या आणि राज्यातले इतरही पत्रकार त्यामध्ये आले तर प्रत्येकाला जर सवलत देत सुटलो तर परिवहन सेवा चालवणं कठीण होऊन जाईल. त्यामुळे आता ज्या दिल्या त्या सवलती पूर्ण, परंतु ह्यापुढे मात्र सवलती देता येणार नाही. आणि राहिला प्रश्न महिलांना आणि ज्येष्ठांना सवलतीच्या बाबतीत, ज्या सवलत योजनांमुळे आमचं सरकार परत एकदा सत्तेवर आलेलं आहे, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणा एकही म्हणजे जी सवलतीच्या ज्या योजना आहेत एकही आम्ही बंद करणार नाही आहोत. परंतु ह्यापुढे मात्र आम्हाला काही सवलती देता येणार नाही असं मी वक्तव्य केलं आणि त्या मताशी आजही मी ठाम आहे. शेठ, गेल्या अनेक दिवसापासून जे आहे ते एसटी तोट्यात असल्याचं पाहायला मिळतोय, अनेक बातम्या आहेत, पण ती एसटी तोट्यातून बाहेर काढण्यासाठी परिवहन कशा प्रकारचे प्रयत्न तुम्ही दौरे देखील केलेले? सेवा ही काही सक्षम नसते. प्रत्येक परिवहन सेवा ही तोट्यातच जात असते, पण एवढाही तोटा होऊ नये जेवढा 3 कोटी रुपये पर डे आज महाराष्ट्राच्या परिवहन सेवेला होतोय. माझं असं म्हणणं आहे की शेवटी राज्य सरकारचं कर्तव्य असतं परिवहन सेवा चालवणं, कारण ही लोकांना सुविधा द्यायची असते. परंतु वारंवार कामगारांच्या पगारासाठी सुद्धा राज्य शासनाकडे हात पसरावे लागू नये अशा पद्धतीची परिवहन सेवा सुरळीत आणण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. काय तुम्ही दौरे केलेले 2 राज्याचे परिवहन गुजरात आणि कर्नाटकचे दौरे केले आणि गुजरात आणि कर्नाटकच्या दौऱ्यामध्ये जे चांगलं आहे ते आम्ही आणतोय आणि तशा पद्धतीनं गुजरातच्या चांगल्या बसेस आम्ही महाराष्ट्रामध्ये आणतोय. तर बस पोर्ट जे गुजरातचे आहेत ते अतिशय चांगले पीपीपी तत्वावर बनवलेले आहे. तसेच बस पोर्ट राज्यामध्ये सुद्धा बनवण्याची मी संकल्पना केलेली आणि त्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीचे भाग असलेले भाजप आणि शिवसेनेमध्ये ठाण्यामध्ये शिवयुद्ध सुरू आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी महायुती ही फेविकॉल का जोड आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप हे तिन्ही पक्षाचं सरकार खंबीरपणे ह्या राज्याचं नेतृत्व करतायत. आणि राहिला प्रश्न जो जनता दरबार किंवा हे गणेश नाईक साहेब पालकमंत्री असताना ते सगळीकडे जनता दरबार घ्यायचे. नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर सगळ्या जिल्ह्यामध्ये ते वेगवेगळ्या ठिकाणी जनता दरबार घ्यायचे. पक्ष संघटना वाढवण्यासाठी
किंवा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जर जनता दरबार कुणी मंत्र्यांनी घेतला असेल तर चुकीचं काय. भारतीय जनता पक्षाचे आमदार सुद्धा निरंजन डावखरे, संजय केळकर आमदार आपल्या दारी ही संकल्पना राबवत आहेत. एकनाथ शिंदे साहेबांची कार्यपद्धती मात्र वेगळी आहे. ते जनता दरबार किंवा ह्या भानगडीत न पडता ते सर्वसामान्य जनतेचे प्रश्न त्यांच्यामध्ये जाऊन कसे सोडवता येईल यासाठी त्यांच्यामध्येच जाऊन त्यांचे प्रश्न सोडवत असतात. आता उद्या जनता दरबाराचा प्रश्न आहे तर माझ्या बाजूचा जिल्हा पालघर आहे. मी राज्याचा मंत्री आहे. मी पालघरमध्ये जाऊन जनता दरबार घेऊ शकतो आणि तसंच मी करणारच आहे. कारण मला पक्ष संघटना वाढवायची, लोकांची कामं करायची आहे. त्यामुळे त्यात जर गणेश नाईक साहेबांनी जनता दरबार केला असेल तर उलट त्यांचं स्वागत करायला हवं. ओके.